ड्रायव्हर आला नाही अजून. एक तर जायचं मला महत्वाच्या मीटिंगला, नुसता पगार पाहिजे यांना टायमिंगला. काम नकोच. होय रे अक्षा, काय करून आणली? एक तर आपलं किती मोठं घर, श्रीमंत. हा सांग बरं, काय भावानी काय? मला काही समजानच बाबा अक्षा. काय झालं बा? काय मी काय म्हणतो, मस्त माझी बी इच्छा नव्हती हिच्या संग लग्न करायची, पण आता बापाच्या पुढे जाता येते का? अरे सगळं वाटू होतं बापाने केलं. मग एक तर बाप मला, एक तर पोरगी भेटत नाही, पुरी भेटत नाही. तिला हाय ते कर म्हणून तुला खरं सांगतो, हा. मला अशी लाज वाटते ना, हिची बी तिच्या बापाची बी. आणि कशी काय झोपडीत राहतात ते? सपरात राहतेत म्हण मग? बाबा. एकदा हाय त्यांना खायला, ते एकदा नाही. हा मोठं घर म्हणजे त्यांना काय आहे? वय उगाच करून आणली बाबा. आज 3 वर्ष झाले, 3 हा. वर्ष. हाय मला आता माझ्या मित्रांचे सासरवाडे कसे आहेत, अशा नुसतं असे लेवल स्टेटस, त्यांच्याकडे बी पैसा पाणी. आपण कमी आहे का? आपण आपल्याला आहे, आपल्याकडे आहे मस्त. मग तिच्या बापाकडे आहे का काही? काहीच नाही. 3 वर्ष झाले कधी गेलो नाही, आणि जाऊशी बी वाटत नाही. काय अर्थ नाही त्यांच्याकडे. अशा गरिबांच्या लोकांच्या घरी जायचं पण नाही बाबा आपल्याला. काय, आणि त्या म्हणून मी हा. तिला आधी सांगितलं होतं, हा लग्न केलं ना माझ्या संग, हा नीट राह. इथंच राहायचं. इथून परत त्या बापाकडे जायचं नाव काढायचं नाही. तो बाप माझ्या दारात आलेला दिसला नाही पाहिजे. हा. तर आपण 3 वर्ष पण तिचा बाप बी नाही आला. नाही आला, मला माहिती ना बाबा. तू काय त्यांची सांग तुम्हाला? लायकी नाही ना इथं यायची. असं घरानं नाही. पाहून, एवढं श्रीमंत राजघरानं पाहून कस काय येईन तो पण? बरं, वय, मी काय म्हणतो, इथं ऐक. यायला पण लाच पाहिजे ना. बरं मी काय म्हणतो, हा. ऐक, जाऊ दे, सांग. कर आराम कर जरा. हम्म. ड्रायव्हर नाही आला, जाऊ दे, मीच गाडी घेऊन जातो. जरा दुसरी महत्वाची. दुसरी गाडी जाय आपली घेऊन, तू फोर हा, व्हीलर. तीच महत्वाची मीटिंग आहे माई, मला जावं लागेल. हा जातो, आराम कर. बरं बरं. हा. 3 वर्ष झाले लग्नाला, पण लग्न झाल्यापासून मी माहेरचं तोंड नाही बघितलं, आणि माझा बाई इकडं आला नाही. कवा माझ्या भाला मी बघल, कसे असतील माझ्या घरचे. बा मला नको म्हणत होती मला मोठ्या घरी द्यायला. बाबाची आठवण येते मला आता. काय गे, काम बिम कोण करून घेणार आहे? हा? कधी करणार आहे काम ते? सासूबाई कामच करते. मग कधी? मग आता कामच करते. कोण रड राहिली? तू रडायला काय झालं? काय नाही, कुठं रडते मी? काय नाही. त्या डोळ्याला आता पाणी पाहिलं म्हणलं की डोळे पुशी देईन, काय नाही म्हणते नाही, परत वरून. नाही. झालं काय? मला ना काय? माझ्या माहेरला जायचंय, फक्त एकच दिवस जाऊ दे. काय अजिबात जायचं नाही. कधी बाप जन्मी पाहिलं का तू एवढं मोठं घरदार? वय मला लय आठवण येते घरच्यांचे. काय का त्या झोपडीत जायचं तुला, त्या भिकारी बापाकडं? इथं खायची सोय नाही, आज आई तर उद्या नाही खायला. हा जायचं म्हणते तीनदा तीनदा. लायकी आहे का तुमची? मी तुझ्या बापाचं बोलणं झालेलं आहे की हिला मी पाठवणार नाही म्हणून. जायचं तर कायमचं जायचं इथून. नाही, नाही, नको, नाही जा. परत माझ्या दारात तू पाऊल ठेवता काम नाही. सासूबाई, बर तुम्ही म्हणताय नाही जाणार मी. आमच्या घराणं आहे ना, श्रीमंत घराणं आहे आमचा, समजलं ना? होय. सगळं काम करून घे. परत जायचं नाव घेता कामा नाही. नाही. चहा आणून दे लवकर. होय. बाई गेले तर कायमचे जा म्हणते. आता ना मी काय करते, कोणाकोणता फोनच लावते बाबाला. काय ग? हा, कपडे सुकत घातले, ते आणाय चालले. मग असं चोरून लपून? तुमची मीटिंग होती ना? कॅन्सल झाली ती. तुला Cancel? विचारू मीटिंग होती काय? नाही नव्हती. तुला काय करायचं, काम अशी काम बघ. मीटिंग होती ना, तुला तोंड बघितलं का सगळं कॅन्सलच होतंय माझं. एवढे वाईट आहे का हो मी? तुम्ही असं बोलता, तुमची आई तशीच बोलते. गप. एवढे वाईट आहे का ते? चांगली श्रीमंताच्या घरची केली असते पोरगी, आज न उद्या अडचण आली असते, मदत केली असते पैसे पाण्याचं. तुमच्याकडे काय आहे का तुझ्या भिकारी बापाकडे? तुमच्याकडे काय कमी आहे? तुमच्याकडे किती पैसा आहे? तोंडवर करून बोलू नको, मुसकडे दिन ठेवून तुझ्या एक. मला बोलत तोंडवर करून, कामाची काम बघायचं. तुम्हाला मग सुट्टी आहे तर ना मला माझ्या माहेरला घेऊन चला ना. अहो मी 3 वर्ष झालं मी गेले नाही माहेरला. मला फक्त लांब न सोडा ना. ऐ, लांब न सोडा ना. आता बोलली, परत जर बोलली ना तू, हा माहेरला नेऊन सोडा, ते तसल्या भिकाऱ्यांकडे जात नाही मी. अरे तिथं जायचं म्हणल्यावर माहीत चव जाईन. माझ्या मित्रमंडळी नाव ठेवते मला. तशी बी चव गेलेलीच आहे तुझ्या संग लग्न करून. काहीच उपयोग नाही झालेला. परत नाव काढायचं नाही, जायचं. परत नाव काढायचं नाही, परत सांगितलं नाही म्हणशील. इथं आहे ना, इथंच राहायचं. आणि तुझ्या बापाला बी बोलवायचं नाही इथं. सांगितलं ना तुला लग्नाच्या वेळेस? सांगितलेलं का नाही? होय. हा, काम कर. माहेरला जायचं आणि मला सोडून ये. लय बापाची आठवण आली जशी. भिकारी कुठली.
मी कांद्या चुकून ये ना घेऊन जातो तिकडं म्हणजे कमीत कमी विकायचं इथं पण आहे तिथं पण आहे किती गोण्या राहिले काय ना भाऊजी मस्त ओ भाऊजी ए, भाऊजी मला फोन द्या ना, माझ्या बापाला फोन करायचंय. हो मी फोन नाही देणार आणि तुम्ही जावा तिकडं कोणी बघितलं तर नाही का वेगळं समजतील ते तुम्ही जा काय वेगळं नाही भाऊजी, तुम्ही तर मदत करा ना. तुम्हाला माहिती आहे आमच्या लग्नाला 3 वर्ष झालं, पण जसं लग्न झालंय ना तसं मला एकटाही माहेरी जाऊ दिलं नाही हो. आता तुम्हाला कसल्या गोष्टीची कमी आहे एवढा पैसा आहे ना तुमच्याकडं जावा नवीन फोन घ्यावा एखादा हा अहो, मला फोन घरातलाही बघू देत नाही ते नवीन कुठला भाऊजी. मी पाया पडते, तुमच्या बहिणीसोबत असं झालं असतं तर तुम्ही काय केलं असतं. तुमची बहीण म्हणून एक मदत मागते हो, भाऊजी. नाही नाही आहो बरं, एवढ्या वेळेस घ्या. रडू नका एवढ्या वेळेस घ्या हॅलो आबा, आबा हॅलो, मी बोलते, अश्विन बोलते. आबा आबा मला तुमची लय आठवण येते, तुम्ही या ना. मी शेजारचा फोन आहे, ह्याच्यावर फोन नका करू आबा, तुम्ही घरी या. हा घरी या, घरी ह्याच्यावर फोन नका करू भाऊजी. ते कुणाला सांगू नका बरं का. नाही अवघड आहे. हं? पोरीचा एक तर कधी 3 वर्षापासून फोन आला नाही, लग्न केल्यापासून येऊन देत नाही. हिने काय हानमार तर केली का नाही पोरीला? हं? तसं फोन करणार नाही, पण काहीतरी झालं असणार आहे, त्याच्यामुळंच ते रडत होते फोनवर लई. तर कसं आहे आपली अशी गरिबी. हं? अय पुरी पुरी अय एकदा सांगितलं कळत नाही का काय आलं बस तिथं तू आडी घेऊन निघून येतात पोरीला पाठवा ना एकदा भेटायला. काय पोरीला पाठवा तुम्हाला सांगितलं कळत नाही का बेकारानं कोण वाघ आता तुम्ही माझ्या दार द्यायचं नाही म्हणून किती वेळा सांगितलंय मी पायरीच्या खाली बसायची लायकी आहे. हा एकदा लग्न करून दिलंय ना ती काय उपायची नाही इथं मस्त खाती 4 टाइम यायचं कोणी सांगितलं आमच्या दारात? अरे काय कपडे आणि ते काय सगळा वास सुटलाय त्या कपड्यांचा आणि त्या माणसांचा हे याच्यामुळे म्हणत होतं हे गरीब घरची पोरगी नको गरीबाला असंच माझा असतो. मग काय एक तर कळत नाही राहायचं काय काय अय आबा वय इकडं इकडं तुला सांगितलेलं कळलं नाही का कळलं नाही का तुला सांगितलेलं उमऱ्याच्या बाहेर कोणी पाय टाका सांगितलं तुला? तुला म्हणलं होतं ना असली बेकारी दारात नको म्हणून माझा बाप आहे की अरे असलं तुझा बाप तर तिकडं लग्न झालं आणि तुझा संपला विषय खाली व्हायचं लगेच, खाली बसायची लायकी, इथं बसायचं नाही आमच्या दारात. उठ निघ चल 5 मिनिटाच्या आत खाल्ली. निघ माझ्या दारात थांबायचं नाही निघ अय लय पैशाचा माज आला काय तुम्हाला? हा नाही का? तो उगा माझा जोडीदार होता, दे म्हणला माझ्या पोराला पोरगी म्हणून दिली. हा टिंगल उडीता काय गरीबाची. चल ग पोरी आपलं घरी. हा कुठं? सोनं नाणं दागिने पैशाचा महाग आला तुम्हाला. हा गरिबी काढी माई. त्या टायमाला जोडीदार माझ्या हातापाया पडला, मुलगी ती माझ्या मुलाला कोणी देत नव्हतं म्हणून मी दिली. 3 वर्ष झालेत, भेटायला सुद्धा येऊन देत नाही. माझ्यामध्ये किती दुखलं. हा फोन करून देत नाही कोणाकून. तुम्हाला 4 फोन. हा कोणाच्या तरी मोबाईलवरून तिने फोन केला, रडती म्हणलं हाणलंय का मारलंय का दुखातय इथं येऊन हे नखरे तुमचे. हा या इष्टिकीची घरादाराची लय माज आला काय तुम्हाला? अक्षय चल तुझं ते बरं मामा मला नाही थांबायचं तुमच्या ए, नका नका नेऊ. ती नका असंच नेऊ. पोलीस स्टेशनला जाऊ द्यायचं, तक्रार नोंदवू यांची, हाणलंय मारलंय फारकत घेऊन टाकू. नका एवढं वेळ चुकलं आमचं, माफ करा आम्हाला. एक तर गावात किती पोरं पडलेत पोरी भेटाना आणि ते जोडीदार हातापाया पडला म्हणून दिली मी. नाही हा 2 पैसे कमायला लागला लय माज आला काय? नाही मामा हे डागिनेन डोगिनेन काय आहे का तिच्या गळ्यात फुटका मनी? तुमच्याच काय दोघांच्या धाक नाही ना तुम्हाला? धाक हा हिला नाही नवऱ्याचा धाक, तुला नाही बापाचा. बरं लाज वाटत काय लाज? मामा लोक ऐकतील चुकलं माझं हा? इथून पुढे नाही हे करणार. खाली बसिता पैशाचा माज आला काय तुम्हाला? इथं बसा म्हणता मला. फोनवर पोरगी किती रडली काय, तिला सासूरवास करता का? चल 2 महिने पाठीत नाही तिला आता. बरं 2 महिने हा
काय तसं नका करू तुम्ही, राहून द्या एवढ्या वेळेस तिला. काय मोल करीन ठुली काय तिला घरात? हा नाही मामा तुम्ही बाहेरचे काम तिने, घरातले काम तिनेच करायचे. तुम्ही नुसते हिंडाता डागिने डुगिने घालून. अगं आई हा? जाऊन येऊ दे एक तर. रडून रडून त्याचा जीव तरी राहिलाय का? नाही चुकलंच आमच्याकडून चुकलं मामा, आमच्याकडून. असं नव्हतं करायला पाहिजे आम्ही. ही माणुसकी आहे का तुमची? हा त्या बापाला पायरीवर बसायचं नाही, पाणी नाही, काही. उन्हात आलोय पायी पायी, चपला नाही पायाला तुटल्या. आबा मला नाही थांबायचं यांच्यापाशी यायचं. मला काय माहितीये तुला एवढे त्रास देते, मी तुला दिलंच नसतं या घरात. चल पोरी आपलं, चल. 2 महिने पाठीत नसतो. चहा पाणी तरी करून जा. आणि पोरगी न्यायला तुम्ही यायचं आणि हे नखरे घालून नाही यायचे. एक दागिना नाही दिसला पाहिजे तुमच्या अंगावर. हा तेव्हा मला कळान सुधारली. बर चल ग दरी पिशी, तुला साडी आणली होती मी याच्यात एक. हा का? मी माझे कपडे घेऊन आले, थांबा. आमचं चुकलं बरं का, एवढं वेळेस आम्हाला माफ करा. कळन मला 8-10 दिवसात कळन चुकल्या. तुम्ही ते ठेवा तिला लय आठवणीत तुमचे. हा. 8-15 दिवस ठेवा, मी येईन स्वतः वाटलं असतं न्यायला. आणि तुला आई बाप असन ना, या ना घरात. असं करता का? हा असे वळण नाही तर तुमचे. घे पिशवी चल. येऊ का? लवकर काय या. विचारिती त्यांना, येऊ का? चल. एवढा सासूरास करते, धान मार रडून रडून राहिलंय का अंग तो ह्यो? अगं आई गेली बाबा. ज्यादा काय बोलत होती, एक तर तुला माहिती ना हा पुरी भेटतात का आता? कुठंच नाही भेटत पुरी. आता गप आता राहायचं. कधी येईन लय 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 आपण ना पैसे लय गुरमी होते आपल्याला. तुला गुरमी होती जास्त, 4 व्हीलर गाड्या मिटिंग चिटिंग करत मग होता. काम करायची नाही काय, बोलायचं कळत तुला होय घरात?